फ्लोटर्स म्हणजे काय किंवा डोळ्यासमोर काळे ठिपके दिसणं हे कितपत गंभीर स्वरूपाचा त्रास आहे. हे पहा, आपल्या डोळ्यामध्ये डोळ्याच्या आतल्या पेशींच्या पोषणाकरता एक पाणी असतं. या पाण्याने आपल्या डोळ्याचा 3/4 भाग व्यापलेला असतो. त्या पाण्यामध्ये वय परत्वे, 60 नंतर, 50 नंतर, डायबिटीसमुळे, ब्लड प्रेशरमुळे, इतर आजार, जुना काय मार लागला आहे किंवा तुमची आहार पद्धती चुकीची आहे, तुम्हाला वजन जास्त आहे किंवा तुम्ही काही उपचार घेत आहात, इतर गोळ्या खूप दिवसांकरता 2-2 वर्ष, 6-6, 1-1 वर्ष, तर काही वेळेला हे जे डोळ्यातलं पाणी आहे, ज्याला आपण विट्रियस ह्युमर म्हणतो, याच्यामध्ये कधी कधी एक प्रकारचा गढूळपणा येतो आणि ते तुम्हाला दिसायला लागतात. पण हे दिसणं म्हणजे लगेचच डॉक्टरचा सल्ला घ्यावा किंवा गंभीर स्वरूपाचा नाही, सल्ला घ्या, पण हे गंभीर नाही आहे. याच्यामध्ये जर या ठिपक्यांची किंवा काळ्या स्पॉटची संख्या अचानक वाढली, कालपर्यंत 1-2 दिवस होते, आता 10-12 दिसायला लागलेत, किंवा रेन वॉटर सारखे, पावसासारख्या सरी दिसायला लागल्या, किंवा तुमची नजरेतली अचानक कमतरता आली त्या दिसण्यामुळे, डोळा लाल झाला, तर मग मात्र या विट्रियस फ्लोटर्स ज्याला म्हणतो आम्ही, जे फ्लोटर्स म्हणतोय, काळे ठिपके जे पाण्यात नाचतायत, हलतायत, त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता सल्ला घ्यावा. पण प्राथमिकदृष्ट्या ही लक्षणं गंभीर स्वरूपाची नाही आहेत, पण नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या गरजेचे आहेत. धन्यवाद.